हाय एव्हरीवन, लेट्स कुक विथ विद्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची लाडकी विद्या अगदी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मैद्याची बर्फी कशी बनवायची ते. अतिशय सोपी, टेस्टी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये घातली आहे अर्धी वाटी तूप. तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी मैदा. पुढं लागणारं जेवढं पण साहित्य आहे ते आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपली मैदा बर्फी एकदम परफेक्ट बनेल. आता आपल्याला हा मैदा या तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरती हा मैदा भाजण्याची प्रोसेस चालूच ठेवायची. तोपर्यंत लगेचच एक मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायची विलायची आणि ह्या साखरेचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. तसं तर ह्या बर्फीसाठी आपण कॅरमलही यूज करू शकतो, पण कॅरमलची प्रोसेस खूपच किचकट होऊन जाते, त्यामुळे पिठी साखर बेस्ट आहे. तो मैदा आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत करत असं भाजून घ्यायचा आहे. अगदी लो फ्लेमवरती हा मैदा आपल्याला भाजायचा आहे, जेणेकरून त्याचा कलरही चेंज होणार नाही आणि तो भाजलाही जाईल. जास्त डार्क कलर करायचा नाही आहे मैद्याचा कलर हा व्हाईटच राहिला पाहिजे. हा मैदा भाजण्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिट्स लागतात. कंटिन्युअसली स्टर करत करत आपल्याला हा मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे. पहा, मैदा भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण दळून घेतलेली सगळी पिठी साखर यामध्ये आपण टाकून देणार आहोत आणि पिठी साखर घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, दिसायला जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे अगदी सुकं असं वाटत असेल, तरी याची मैदा बर्फी एकदम मस्त सेट होते. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर या मैद्यामध्ये. पिठी साखर घालताना आपल्याला एकच एक काळजी घ्यायची की मैदा जास्त गरम असल्यावरतीही पिठी साखर घालायची नाही आहे आणि जास्त थंड झाल्यावरती नाही. एकदम मधल्या स्टेजला आपण ही पिठी साखर यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून त्याला थोडंसं मॉइश्चरही येईल आणि जास्त पातळही होणार नाही. त्यामुळे अगदी मधल्या स्टेजला पिठी साखर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग आपल्या बर्फीचं मिश्रण अगदी रेडी आहे. आपण याला आता सेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक थाळी घेतली आणि त्याला छान असं तूप चोळून घेणार आहे. बर्फीसाठी बनवलेलं सर्वच मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं सेट करून घ्यायचं आहे. हातानेच त्याला असं थोडंसं थापून घ्यायचं आहे. पहा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण छान असं सेट करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं गरम असतानाच ते सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं माझ्या हाताला चटके लागतात, तरी पण मी ते छान असं सेट करून घेतलेलं आहे. आता मिश्रण छान सेट झालेलं आहे. त्यानंतरून आपण त्यामध्ये घालणार आहोत आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स. तुम्हाला जे पण आवडत असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स इथं घालू शकता. मी तर फक्त पिस्त्याचे काप घालते, कारण पिस्ता एकदम मस्त दिसतो बर्फीवरती, त्यामुळे मी फक्त पिस्ताच घालते. आता आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर याला आपण 5 ते 10 मिनिट फ्रीजरला ठेवणार आहोत, बर्फी छान सेट होईपर्यंत. बर्फी सेट झाल्याच्या नंतरून आपल्याला ह्या बर्फीचे काप पाडायचे, तोपर्यंत ती तसेच फ्रीजमध्ये ठेवायची आहे. बर्फीचे काप पाडताना आपल्या आवडीचे आपल्याला जो पण शेप आवडेल तो द्यायचा आहे बर्फीला आणि कट करून घ्यायची आहे. इतकी टेस्टी आणि छान अशी रेसिपी आहे, जिभेवरती ठेवली तरीही विरघळते आणि एकदम पटकन होऊन जाते. कमी मेहनतीत आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तुम्ही पण ही मैदा बर्फी एकदा नक्की बनवून बघा. मैदा बर्फी बनवण्यासाठी ज्या वेळेला आपण कॅरमल बनवतो साखरेचं, त्यावेळेला ती मैदा बर्फी खूपच कडक होते, ती मऊ बनत नाही. त्यामुळे पिठी साखर घालायची आहे, ज्याने तुमची मैदा बर्फी एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट बनेल, जिभेवर ठेवताच विरघळेल. बर्फी कशी बनली आहे एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.